दत्तजयंती सारंगखेडा यात्रा व चेतक महोत्सवासाठी प्रशासन फुल सज्ज 14 राज्यांतून येणाऱ्या भाविकांसाठी विशेष व्यवस्था। सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेली सारंगखेडा दत्तजयंती यात्रा व चेतक घोडेबाजार महोत्सव यंदा अधिक सुव्यवस्थित आणि सुरक्षित पद्धतीने पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी वेगात सुरू केली आहे। श्री दत्त मंदिर परिसरात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पूर्वतयारी बैठकीत जिल्ह्यातील सर्व विभागांनी आपले अहवाल आणि तयारी सादर केली। बैठकीस पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमन गोयल, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच महसूल, पोलीस, आरोग्य, महावितरण, बांधकाम, स्वच्छता, परिवहन, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ देऊ नका। डॉक्टर सेठी यांनी सांगितले की 14 राज्यांतून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेला, सुविधा व्यवस्थेला आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे। सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत। विभागांमध्ये समन्वय राखावा। गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष पथके तैनात करावीत। पोलीस विभागाची तयारी, विशेष सुरक्षा बंदोबस्त, स्वतंत्र ट्रॅफिक प्लॅन, गावातील मार्ग वळविणे आणि पार्किंगची व्यवस्था, संवेदनशील भागांमध्ये कडक सुरक्षा, महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके, आरोग्य विभाग सज्ज, 24/7 वैद्यकीय पथके व आपत्कालीन केंद्र, अतिरिक्त रुग्णवाहिका तैनात, भोजन देणारे व हॉटेल व्यावसायिकांची तपासणी, इमर्जन्सी हेल्पलाईन सुरू, इतर सर्व सुविधा, विभागांची सज्जता, परिवहन विभागाकडून अतिरिक्त बसेस, महावितरणकडून अखंड वीजपुरवठ्याची हमी, पाणीपुरवठा विभागाकडून स्वच्छ पिण्याचे पाणी, गावात शौचालये, दिवसभर स्वच्छता पथक, महिला होमगार्ड तैनात, कृषी विभागाचे माहितीपर स्टॉल, प्रशासनाकडून यात्रा क्षेत्राचा सविस्तर नकाशा तयार। यात्रा अधिक भव्य आणि सुव्यवस्थित, श्रद्धा, परंपरा आणि व्यापाराच्या केंद्रस्थानी असलेली सारंगखेडा यात्रा यंदा प्रशासनाच्या नियोजनामुळे अधिक सुरक्षित, व्यवस्थित आणि भाविकांसाठी सोयीस्कर ठरणार आहे। SK पब्लिक वाईस न्यूजसाठी सारंगखेडा प्रतिनिधी शेख अहमद यांचा खास रिपोर्ट।